कसला व्हिडिओ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी आहे सध्याला विटेच्या मॉलमध्ये. तर मी आलो आहे विट्याला CETची एक्झाम देण्यासाठी आणि मी आलो आहे 12वीच्या मित्राजवळ, रफिकजवळ. तुम्ही याला बघितलं असेल माझ्या लास्टच्या व्लॉगमध्ये. आणि हा मित्र इथला रूमवरचा आहे. तर आम्ही सध्याला विट्याच्या मॉलमध्ये आहे. तर आपण विट्याची जत्रा चालू आहे आणि गोळाबारूदचा इथे कार्यक्रम असतो, तर तिथे आम्ही जाणार आहोत. तर फटाकडे उडवतात. तर चला जाऊया आणि तुम्हाला मॉल पण दाखवतो. मित्रांनो, हा आहे मॉलचा गेमिंग सेक्शन. इथे बरेच खेळणी उपलब्ध आहेत. आहे मॉलचा शॉपिंग सेक्शन. इथे छोट्याशा जागेमध्ये खूप सारे आयटम्स आपल्याला खरेदी करायला मिळतील. सो गाईज, आपण फायनली डेस्टिनेशनवर आलेलो आहोत. तो आहे छत्रपती शिवाजी चौकात. इथे गोळाबारूद होतो आणि बैलसुद्धा मिरवली जातात. तर समोर बघू शकता तिथे बैल वगैरे आहेत आणि हलगी वगैरे वाजवत आहेत. तर छत्रपती शिवाजी चौकात आपल्याला भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला पुतळा बघायला मिळतो. आणि असा हा नजारा आहे. सध्याला टायमिंग झालेला आहे 8:04 टायमिंग वाजलेलं आहे. 9-10 वाजता खूप सारा गोळाबारूद वगैरे केला जातो इथं, म्हणूनच आम्ही बघायला आलेलो. तर आणि उद्या येथे अमित शहा पण येणार आहे. त्याच्यामुळं आचारसंहिता लागू असल्यामुळं थोडाफार बंदी पण असणार आहे. तर बघूया आजचा नजारा कसा असणार आहे. तर बघू शकता समोर. तर आपण आलेलो आहोत विट्यातील श्रीनाथ बाबा यांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर याच देवाची दरवर्षी कालाष्टमीला जत्रा असते. सो गाईज, आत्ताच नाथ बाबाचे दर्शन झालेले आहेत आणि आता चाललो आपण गोळाबारूद बघण्यासाठी. तर
आलेलो होतो विटेच्या खाऊ गल्लीमध्ये आणि आत्ता जस्ट आपण भेळ खाल्लेली आहे. तर भेळ खूपच चांगली होती आणि आता आपण जातो आहे छत्रपती शिवाजी चौकात. तर नाथबाबाच्या मंदिरामध्ये पण गेलेलो होतो. आता तर 10 वाजता इथे गोळाबारूद असणार आहे. तर थोडंफार खाऊ गल्लीमध्ये खाऊन तर जातो आहे आम्ही बघायला. तर चला मग तयारी व्हायला मग सांगायला घ्यावं लागते रे. सगळं डिटेल्ड प्लॅन द्यावं लागतो. या ठिकाणी आता पालख्यांचं थोडंसं त्या ठिकाणी आगमन होईल. पालख्यांचं आगमन होतात आजही बघत आपण सुरुवात करणार आहे. सर्वांना विनंती आहे आपण सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. आतंकवादीच्या ठिकाणाहून आपण सुरक्षित अंतर ठेवायचं आहे जेणेकरून कुणाला इजा होणार नाही याची आपण काय विषयाचं आहे. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे. अतिशय जबाबदार सेवा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने
कसला व्हिडिओ आला बघ रे, खरं उभा आला रे. सो गाईज फायनली 12:30 वाजलेले आहेत आणि आतिषबाजी, फटाक्यांची आतिषबाजी काय संपत नाही. तर आम्ही इथून रूमवर जातोय कारण उद्या मला एक्झामला जायचं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण एक 3-4 किलोमीटर ट्रॅफिक जाम झालेला आहे. कमीत कमी 3 तास तरी आतिषबाजी चालते. तर फायनली आम्ही चाललेलो आहे आणि मागे छत्रपती शिवाजी चौकात आतिषबाजी होते. तर चला जाऊया. नाही इथं भारी येते रे. तो गाईज 12:30 वाजलेत आणि आम्ही रस्त्यावर चाललोय. तर ट्रॅफिक खूपच जाम झालेला आहे. तर तो माग गाडी आली सरकारी बाजू साईडला तिला. स्टँडवर कशाला जातो? राम राम सारे ना. सो गाईज टाइम झालेला आहे 12:51 आणि हा व्लॉग मी इथेच संपवतोय. व्लॉग आवडलाच तर लाईक करा, कारण आवडलाच असेल. एवढी भारी आतिषबाजी होती, कारण 1.5-2 तास आतिषबाजी चाललेली. तर वेगवेगळ्या प्रकारची आतिषबाजी होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स होते. तर व्लॉग आवडला असेल तर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.